खामगाव शहरात माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या प्रयत्नाने गोरगरीब जनतेला धान्याचे वाटप करण्यात आले। तसेच अनेक सामाजिक संस्थांनी सुद्धा असे आयोजन करून सध्या गरीब जनतेला मदत करण्याचे आवाहन सुद्धा करण्यात येत आहे। सध्या कोरोना या जीवघेण्या आजाराने सर्वत्र थैमान घातले असून देशभरात सरकारने लॉकडाऊन घोषित केले आहे। त्यामुळे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणाऱ्या गोरगरीब मजूर वर्गाकडे जीवनयापन करण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे, जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी सेवाभावी संस्था, राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांना गोरगरीब जनतेला अन्नधान्य व जीवनावश्यक साहित्य वाटप करण्याचे आवाहन केले आहे। त्या आव्हानाला प्रतिसाद देत मातोश्री सुलोचना देवी गोकुलचंद सानंदा यांच्या स्मरणार्थ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांच्या मार्गदर्शनाखाली खामगाव शहरातील गोरगरीब व गरजूंना अन्नधान्य व मास्क, सॅनिटायझरसह जीवनावश्यक साहित्य किटचे वितरण करण्यात आले। रामनवमीच्या पावन पर्वापासून दिनांक 2 एप्रिल 2020 रोजी सीएम हेल्थ क्लबच्या प्रांगणात माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांच्या हस्ते गोरगरीब जनतेला अन्नधान्य व जीवनावश्यक साहित्य किटचे वितरण करण्यात आले। शासनाने ठरवून दिलेल्या शर्ती व अटीचे तंतोतंत पालन करून तसेच नियोजनबद्ध पद्धतीने या किटचे वाटप करण्यात आले। यावेळी नगरसेवक भूषण शिंदे, तुषार चंदेल, आकाश जयस्वाल, राजेश जोशी, सतीश तिवारी, अमर पिंपळेकर, नाना रेंडे यांच्यासह सीएम हेल्थ क्लब व सानंदा मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते। शासनाच्या सूचनांचे पालन करावे, सोशल डिस्टन्सिंग ठेवून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घ्यावी व लॉकडाऊन असेपर्यंत आपल्या घरातच थांबून शासनाला सहकार्य करावे असे आवाहन सानंदा परिवारातर्फे माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांनी विदर्भ न्यूजच्या माध्यमातून केले आहे। विदर्भ न्यूज करिता खामगाव येथून वरिष्ठ पत्रकार फारुख सर यांचा हा वृत्तांत।